सुम्या चहा. हा घे 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 रेडी. थँक्यू. गुड मॉर्निंग लेको. गुड मॉर्निंग बाबा. काका हा? तुम्ही काल रात्री आले कधी आणि सकाळी मॉर्निंग वॉकला गेले कधी? अरे सकाळी मॉर्निंग वॉकला जायला रात्री यायला तर हवा मी. आत्ता यायलोय मी रात्रभर होता कुठे तुम्ही बाबा? तुझ्या आईकडं अनुराधाच्या घरी. काका काय सांगताय तुम्ही? म्हणजे तुम्ही बायको पुढे नमतं घेतलं? अहो काका कोल्हापुरातले लोक काय म्हणतील तुम्हाला? अहो समाज काय म्हणाल? अरे समाज गेला तेल लावत. मी नाही घाबरत त्या समाजाला. हा. आणि अनुराधा काय परकी बाई नव, माझी सक्की बायको आहे लग्नाची. इतकी वर्ष ती माझ्या घरात राहिली नव. एक दिवस तिच्या घरी राहिलो तर काय फरक पडतो रे? नाही पडत. हा बघ. बरोबर आहे काका तुमचं, हा. पण दिवस नाही हा, हा? एक अख्खी रात्र. तुझ्या बद्रीनाथाचं काय जातं रे? काका तुम्ही सारखं सारखं बापावर काय जाता? अरे तुझा बाप तो नंतर झाला, आधी आमचा लंगोटी यार आहे. हा. कोल्हापूरच्या समध्या आळ्यांमध्ये पिदवलाय त्याला. बात करताय बाबा आई काय म्हणाली? ते काय प्रॉब्लेम नाही झाला ना? प्रॉब्लेम कसला रे? सहज आपला गप्पा मारायला गेलतो. रंगल्या गप्पा. इतक्या वर्षाच्या पेंडिंग गप्पा होत्या. मग म्हणली जेवणच जा. मग जेवण भांडी कुंडी यात लेट झाला, थांबलो. अहो काका म्हणजे तुम्ही भांडी घासलीत आणि ते पण काकूंच्या घरची? ये भुसनाळ्या, ऐकून घे. आणि रिशा तू बी ऐकून घे. लग्नानंतर जर नवरा बायकोचं प्रेम टिकवायचं असेल ना, तर तुम्ही काय करता ते मेणबत्त्या लावून जेवणं, अत्तर, गुलाबाची फुलं यानं नाही टिकत. उलट नवऱ्यानं एक दिवस बायकोसाठी जेवण केलं, भांडी घासली, कपडे वाळत घातले ना, तर तो दिवसच करा व्हॅलेंटाईन डे. काका हा? एक विचारू का? अरे विचार की. विचार. इथं इथं काका. काका ते लास्ट टाइम तुम्हाला बोललो होतो ते जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसतोय तुम्ही. कंचर रे. ते हो रिशाला एखादं भावंड असावं. तुझ्या आता काका, तुला मी मस्त- नाही. मस्त- मस्त. बाबा तू बाजूला होते ना, बुसकटावतो त्याला मी. बाबा काय रे? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हाय ऋषी, गुड मॉर्निंग. हे गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी इथे? रोजची सवय बाबा, सकाळी सकाळी जॉगिंग, मग थोडासा व्यायाम. यु नो, हेल्थ कॉन्शियस. चांगली सवय. हा. पण तू चिंचवडला राहतोस ना, मग घरापासून इतका लांब येतोस जॉगिंग करायला? यू आर ॲब्सोल्युटली राईट माय फ्रेंड. पण काय ना, जॉगिंग करता करता मला आठवलं, बरेच वर्ष झाले नीतूच्या हातचा ज्यूसच प्यायलो नाहीये. वॉटरमिलन, त्यात कारल्याचा ज्यूस आणि त्यावर मस्तपैकी लसणाची फोडणी. वा वा, क्या बात आहे. मी नीतूला फोन केला, पुढल्या 10 मिनिटात ज्यूस तिने तयार केला. तिच्या घरी गेलो, 3 ग्लास मस्तपैकी ज्यूस प्यायलोय. आता मस्त फ्रेश वाटतंय. मिस्टर तिळगुळकर, तुमचं लेटर मला मिळालं आणि मी ते वाचलंय. व्हॉट डू यू थिंक मॅम? तुमचं काय मत आहे? आय वॉज सरप्राइज्ड. आय मीन, मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. आणि मी खूप विचार केला. मला खरंच असं जाणवलं की तुम्हाला इतकं छान कसं सुचतं. इट्स व्हेरी सिम्पल मॅम. म्हणजे जरी मला म्युझिकची आवड नसली तरी वेल रिटन गाणी आणि कविता मी वाचतो, मला आवडतात. आय होप तेवढं अलाउड आहे ऑफिसमध्ये. थँक्यू सो मच. तुम्हाला हे वाटतं हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तुम्ही स्वतःहून का नाही सांगितलं मला? असो, पण पत्र हा प्रकार आवडला मला. थँक्यू मॅम. गण्या
मला ताव रे तुझ्या प्रेमाचं किती गुण गाव रे असतो काय काय बोलल्या मॅडम तुमका शेअर मार्केट बद्दल टिप्स देऊन गेल्यात. हव्यात तुला? शेअर मार्केट आणि माका नाही आपली झटपट लॉटरी बेस्ट असा. आणि हो तुमचं बापूच भेटलो म्हणजे तुमचे वडील भेटले तिथे त्यांनी टिप्स दिल्या आणि त्यांनी दिलेल्या टिप्समुळे ना यंदाची दिवाळी माझी मोठी झाली असा. हा तू या टायमाला घरला कसा रे? तुझं पॉलिसीचं दुकान बंद आहे वाटतं आज, हा? अहो काका पॉलिसीचं दुकान बंद करून कसं चालल? मग अहो त्याच कामासाठी मी एका दोघा जणांना इथं बोलवलंय भेटायला. म्हटलं घरीच या, इथंच बसून बोलू निवांत. इथंच बसून बोलू? अरे पुराणाच्या माझ्या रिशाला त्याच्या ऑफिसनं त्याला राहण्यासाठी घर दिलंय. तिथं तू तुझं ऑफिस थाटायलाय. त्या कामिनीला कळलं ना तर रिशाची नोकरी गेलीच म्हणून समज. अहो पण काका एवढ्या दुपारचं बाहेर कसं जाणार ना? त्यांना हॉटेलात घेऊन गेलं तर एक नोट पुरत नाही आणि मस्तपैकी खाऊन पिऊन झाल्यावर 100-200ची पॉलिसी काढतात फक्त. मला कसं परवडणार सांगा तुम्ही? त्याचे पण भेटणार मला हे पाण्यात पडल्यावर विचारायला होय पावायचं कसं? काम कराय नग मेहनत कराय नग आयतं पाहिजे समजा तुला. माझ्या कामाचं काय झालं? तुम्ही आतापर्यंत कन्फर्मेशन दिलं असतं ना तर एवढ्यात तुमच्यासाठी पण नोकरी शोधली असती मी. काळ्याच्या तू मला नोकरीला लावणार? माझा बा नाही लावू शकला. नोकरी करे मेरा दुश्मन. म्हणजे काकू अहो काका पण रिशा पण नोकरी करतो की. अरे मी कामाबद्दल म्हणजे त्या प्रेमपत्राबद्दल विचारायलोय. मी तुला पाठवायच्या सापडलं का ते? अहो कसलं काय काका, लिहून झाल्यावर जे हरवलंय ना ते अजूनपर्यंत सापडलंच नाहीये. लव्ह लेटर सापडलं नाही तर लव्ह स्टोरी पुढे जाणार कशी? आईच्या अशा वागण्यामुळे ना मला असं वाटतं की मी 16th सेंचुरीत जगते. याला काय अर्थ आहे? ओके कूल कूल नीतू, अगं ती तुझी आई आहे. तुझ्या लग्नाबद्दल काळजी करणं स्वाभाविकच आहे. ओके फाईन, पण असं पत्रिका बघून 100 दिवसांचं टार्गेट वगैरे ठरवून लग्न करता येतं का? व्हॉट्स ऑल दिस? मी तुम्हाला काय वाटतंय माहितीये का, जर तू आत्ता लग्नाला नाही ना तयार झालीस तर काकू तुझं स्वयंवर वगैरे करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. म्हणजे त्यांना एवढी घाई झाली आहे. What the fu- क्या बात आहे. हं? म्हणजे उद्या टीव्ही वाले येणार, टेलिकास्ट करणार नीतू का स्वयंवर. पूर्वी कसं राजपुत्र यायचे स्वयंवराला, पण आता आमदार आणि खासदाराचे सुपुत्र येणार स्वयंवराला. आणि त्यांची निवड ना एकाच अटीवरती होणार. काय काय काय? जो नीतूने बनवलेला पदार्थ संपूर्ण संपवेल त्याच्याच गळ्यामध्ये नीतू वरमाळा घालणार. आणि तोच होणार नीतूपती. क्या बात है, नीतूपती. वा वा वा. क्या Shut बात है, up, शाबास. shut up. Is this funny? Is this funny? ओके कूल रिलॅक्स. सॉरी बाबा, म्हणजे तुलाच रिलॅक्स करण्यासाठी मी हे सगळं बोलत होतो. हे असं सॉरी सॉरी अगेन. इतकी इरिटेट का होतीस तू? नीतू, आज ना उद्या तुला लग्न करायचंच आहे. तुम्ही आमची हेल्प करूच शकता. कसली हेल्प हवे? कोल्हापूरच्या एका पत्त्याबद्दल माहिती हवी होती. कोल्हापूर बद्दल काय वाटेल ते विचार. त्या गुगलला ठाव नसेल एवढं कोल्हापूर मला ठाव आहे. विचार तू. सांगते मी तुम्हाला. राजारामपुरी, राजारामपुरी लय फेमस आहे. 10वी गल्ली, 10वी गल्ली म्हणजे ताराराणी पुतळ्याचं 8वी आळी, 8वी आळी म्हणजे असं वळलं ना तिकडनं. घर नंबर 2556. 2556 ओळखीचं वाटायलंय. मस्करी करायला होय आमची. ह्यो तर आमच्याच घराचा पत्ता आहे.